गद्दारी किती लोकांनी केली असेल, किती लोक तिथे विकत घेतले असतील, किती खोके धोके. हे झालंय, बरोबर आहे ना, बोलतोय ना, मी खरं बोलतोय. प्रगती बघितली असेल तुम्ही त्यांची 50 खोके नंतर. कोणी 72 बसल्यावर घर घेतं, कोणी डिफेंडर गाडी घेतं, कोणी वाईनची दुकाने अजून करतात. काय काय मी ऐकलेलं 12 होती हो, 2 दुकानं कमी कधी झाली. पण हा राग हा इथे व्यक्त करून चालणार नाही, हा मतपेट्यांमध्ये पण आला पाहिजे. कारण आज मी तुम्हाला साधा प्रश्न विचारत आहे. 2 वर्षापूर्वी जी गद्दारी झाली, जे आपल्या महाराष्ट्रात मी जे सांगतोय, सतत सांगतोय की संविधान रक्षणाची लढाई संपलेली नाहीये. कारण ते संविधान जर बाजूला ठेवलं असेल, संविधानाचा अपमान पहिला कुठे झाला असेल तो ह्या महाराष्ट्रात झाला. कारण ह्या घटनाबाह्य सरकारला ज्या मिनिटाला आपल्या डोक्यावर बसवलं, एक घटनाबाह्य सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे. कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे, जेव्हा येईल तेव्हा येईल, माहित नाही. तारीख पे तारीख होत चाललेली आहे. कदाचित त्याच्या आधी निवडणुका येतील. पण जेव्हाही सन्माननीय सर्वोच्च न्यायालय आपल्याला निकाल देईल, हे 40 गद्दार बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत, हे तुम्हाला सांगत आहे. कारण हे सरकार घटनाबाह्य आहे म्हणजे आहेच. पण घटनाबाह्य सरकार म्हणजे संविधानाचा अपमान. 2 वर्ष कुठच्याही महानगरपालिकेच्या निवडणुका नाही म्हणजे लोकशाहीला बाजूला ठेवलं, चिरडलेलं आहे. आणि ह्या 2 वर्षामध्ये कोणी वाईनची दुकानं उघडत गेलं, कोणी डिफेंडर गाड्या घेत गेलं, कोणी मोठी घरं घेत गेलं, कोणी मोठे बंगले बांधत गेलं. मला तुम्ही सांगा, ह्या 2 वर्षात 40 चोरांची